नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या हुबलीकर्स मराठी चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण सोडवणार आहोत वार्षिक परीक्षेचा तुमचा पेपर. तर ते पेपर कशा प्रकारे तुम्ही सोडवणार त्याबद्दल आज मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. ठीक आहे? तर जी मुलं नवीन आहेत आणि त्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल माझं चॅनल, तर आता सबस्क्राईब करा आणि लवकर फॉरवर्ड करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना, कारण की हे माझं चॅनल जे आहे ते मोफत आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, पालकांसाठी, सर्वांसाठी ऑल इन वन आहे माझं हे चॅनल. ठीक आहे? तर आज आपण सॉल्व करणार आहोत सेकंड टर्म एक्झाम पेपर. इंग्लिशचा आहे तो पेपर, इयत्ता 5वीचा, आणि वेळ असणार आहे 2 तास आणि मार्क्स असणार आहेत 40 मार्क्स. ठीक आहे? तर आता कशा प्रकारे प्रश्न समजून घ्यायचे आणि उत्तरं लिहायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे? तर सगळ्यात आधी बघूया प्रश्न पहिला ए. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन म्हणजे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हे तुम्हाला शिकवून झालेलं आहे ऑलरेडी शाळेमध्ये. ए. हू ब्लोज ऑल डे लॉंग. दिवसभर कोण वाहत असतं? तर त्याचं उत्तर काय येणार? विंड. ठीक आहे? द विंड ब्लोज ऑल डे लॉंग. बी. व्हॉट वॉज नेम ऑफ किंग? अशोका. राजाचं नाव काय आहे? अशोका आहे. सी. हू युज्ड अ बिग हॅमर. हॅमर म्हणजे काय? हॅमर म्हणजे हातोडी. तर ब्लॅकस्मिथ. ब्लॅकस्मिथ म्हणजे कोण? लोहार. लोहार हा हातोडीचा वापर करतो. बिग हॅमर म्हणजे मोठी हातोडी, मोठ्या हातोडीचा वापर करतो. ती हातोडी तर आपल्याला ना उचलायला सुद्धा येणार नाही. जे लोहार वापरतो ना, ती फार जड असते हातोडी. डी. वेअर डीड जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर लिव्ह? कुठे राहत होता तो जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर? इन अल्बामा. कुठे राहत होता तो? अल्बामा मध्ये राहत होता. ई. विच आर 2 फॉर्म्स ऑफ मनी? पैशाचे 2 फॉर्म कोणते आहेत? रुपीज अँड डॉलर. बी. राईट 3 नेम्स ऑफ प्लॅनेट इन सोलार सिस्टम. सोलार सिस्टम म्हणजे आपल्या अंतरिक्ष मध्ये अंतराळात असलेले सोलार सिस्टमची नावं सांगा. तर मार्स, व्हीनस, सॅटर्न. तर तुम्ही बघितलात ना आपला भूगोलचा नकाशा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं दिलेलं आहे. ठीक आहे? आणि स्पेलिंग्स आहेत ते बरोबर पाठ करून घ्यायचं. बघा, एवढे 3 नावाला 3 मार्क्स मिळणार आहेत तुम्हाला. ह्याला आहेत 5 मार्क्स. ठीक आहे? त्याच्यानंतर पुढे दिलेला आहे प्रश्न दुसरा ए. हा तुम्हाला नवीन पेज वरती लिहायचा आहे. राईट ऑपोजिट वर्ड्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. गो च्या विरुद्धार्थी आहे कम. 2. डिफरेंट. डिफरेंट म्हणजे वेगळा, त्याचा विरुद्धार्थी आहे सेम. देन म्हणजे नंतर. नाव, NOW, नाव म्हणजे आता. राईट म्हणजे बरोबर, रॉंग म्हणजे चुकीचं किंवा लेफ्ट ही असू शकतं. राईट च्या ऑपोजिट लेफ्ट ही असू शकतं. आता ह्याच्यामध्ये कसं असतं? राईट म्हणजे बरोबर, त्याचं रॉंग येतं. आता राईट म्हणजे उजवीकडेही येतं, तर त्याचं उत्तर लेफ्ट लिहिलं तुम्ही तरी सुद्धा त्याचं तुम्हाला मार्क्स भेटेल. ठीक आहे? पुश करणे म्हणजे ढकलणे, पुल म्हणजे ओढणे. गुड म्हणजे चांगलं, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे बॅड. ठीक आहे? तर हे लिहून काढा. हे येणारच आहे तुम्हाला परीक्षेमध्ये आणि हे किती मार्काचं आहे? 3 मार्काचं आहे. ह्याच्यानंतर दिलं आहे तुम्हाला बी. मॅच द फॉलोइंग ऑक्युपेशन विथ टूल्स. आता ऑक्युपेशन म्हणजे काय? ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय. टूल्स म्हणजे काय? साधन. कोणत्या व्यवसायामध्ये ती व्यक्ती ह्या साधनांचा उपयोग करते? आता त्याच्यासाठी किती सोपं आहे बघा. हे व्यवसाय व साधने यांच्या जोड्या लावा.
ठीक आहे. आता ऑक्युपेशन काय आहे, तर आहे टीचर आणि टूल्स म्हणजे साधने काय काय वापरते. आता टीचर पेंट ब्रश वापरणार का, क्रेयॉन वापरणार का, पेपर वापरणार का, कॅनव्हास वापरणार का, पेन्सिल वापरणार का, नाही. हे कोण वापरणार, चित्रकार वापरतो. लक्षात घ्या. पेंट ब्रश, क्रेयॉन्स म्हणजे ते कलरचे खडू असतात ना ते, पेपर म्हणजे कोरा पेपर, आणि कॅनव्हास जे असतं त्याच्यावरती ठेवून ते चित्र काढतो, आणि पेन्सिल. ठीक आहे. तर हे आपल्या टीचरच्या कामाचे नाहीत. तर चॉक खडू, बोर्ड फळा, डस्टर फळा पुसण्यासाठी वापरतात ते, पेन, कम्प्युटर हे आपल्या टीचरच्या उपयोगाचे आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. आता टीचर काय करणार आहे, भांडी, पॅन, स्टोव घेणार आहे का, चाकू घेणार का, नाही ना, तर नाही. तर टीचर काय वापरणार, चॉक, बोर्ड असं जोड्या लावायच्या तुम्हाला. ठीक आहे. तर कुक म्हणजे स्वयंपाकीला पॉट्स, पॅन, स्टोव, कुकर, नाईफ म्हणजे चाकू, स्पून म्हणजे चमचा, ग्राइंडर म्हणजे मिक्सर ग्राइंडर लागतं. त्याच्यानंतर आहे टेलर म्हणजे सिलाईचं काम करणारा. ठीक आहे. शिंपी तर त्याला लागतं सीझर म्हणजे कैची, टेप मेजर म्हणजे कपड्याचं माप घेण्यासाठी तो टेपचा वापर करतो की नाही ते, थ्रेड म्हणजे धागा, निडल म्हणजे सुई, आणि सिविंग मशीन म्हणजे शिलाई मशीन. त्याच्यानंतर आर्टिस्ट कलाकार जो आहे त्याला लागतात पेंट ब्रशेस, क्रेयॉन्स, पेपर, कॅनव्हास, पेन्सिल. ठीक आहे. दिसतंय ना तुम्हाला, आय थिंक तुम्हाला दिसत असणार. ठीक आहे. त्याच्यानंतर मेकॅनिक म्हणजे मशीनचं काम करणारा माणूस, तर त्याला स्क्रू ड्रायव्हर लागणार, ड्रिल मशीन लागणार, नट्स लागणार, बोल्ट लागणार, नट बोल्ट असतात ना ते, हॅमर म्हणजे हातोडी लागणार, वायर लागणार. तर तो कोण आहे, मेकॅनिक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या जोड्या लावायला पाहिजेत, पण स्वतःचं डोकं वापरून. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सी, रीड टू each sound word and write that makes that sound. हे आहे 2 मार्काचं. पुढील ध्वनी कशाचे आहेत ते लिहा. तर डिंग डॉंग काय करतं, बेल, डिंग डॉंग बेल. टिक टॉक क्लॉक, ड्रिप ड्रिप वॉटर, ट्रिंग ट्रिंग टेलिफोन. आपण जो मागे पेपर सोडवला होता त्या पेपरमध्ये आपण हे ऑलरेडी सोडवलेलं आहे, पण त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला वेगळ्या प्रकारे हा प्रश्न विचारलेला होता. जर तुम्ही सोडवला नसेल तो पेपर तर नक्की सोडवा. ठीक आहे. त्याच्यानंतर हा पेपर घ्या सोडवायला, आणि याचे किती मार्क्स आहेत तुम्हाला, 2 मार्क्स आहेत. त्याच्यानंतर आहे प्रश्न तिसरा तुम्ही लिहिणार दुसऱ्या पानावरती, फ्रेश पानावरती. तर फ्रेम क्वेश्चन दॅट बिगिन्स विथ फॉलोइंग वर्ड्स. आता इथे वर्ड्स दिलेले आहेत, ह्या शब्दांपासून सुरू होणारे प्रश्न तुम्हाला तयार करायचे आहेत. तर साधे प्रश्न बनवायचे, आपण जास्त डोकं खपवायचं नाही. जेवढं जास्त लिहिणार तेवढ्या चुका जास्त होतील. ठीक आहे. तर खालील शब्दांनी सुरू होणारे प्रश्न तयार करा. आता व्हॉट म्हणजे काय, तर व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर एज म्हणजे वय. असं साधे प्रश्न बनवायचे, आणि प्रश्न चिन्ह द्यायला विसरायचं नाही, नाहीतर अर्धा मार्क कट होणार. ठीक आहे. आणि बघा हे 6 मार्काचं आहे, तर प्रत्येकी अर्धा मार्क आपला गेला तर मग काय भेटेल तुम्हाला, हो की नाही. तर व्हू म्हणजे कोण, व्हू आर यू, तू कोण आहेस. हाव म्हणजे कसं, हाऊ आर यू, तू कसा आहेस किंवा तू कशी आहेस. व्हेअर आर यू, व्हेअर म्हणजे कुठे, व्हेअर आर यू म्हणजे तू कुठे आहेस. व्हेअर आर यू प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचं नाही. व्हेन विल यू कम, व्हेन म्हणजे केव्हा, व्हेन विल यू कम तू केव्हा येणार आहेस. कळलं, लिहून काढा हे. 6
व्हाय आर यू कमिंग, तू का येत आहेस. व्हाय आर यू गोईंग, तू का जात आहेस. कळलं का. असं साधे साधे वाक्य बनवा आणि प्रश्न चिन्ह द्यायला विसरू नका. आणि ह्याचे तुम्हाला आहेत 6 मार्क. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे प्रश्न दुसरा बी. मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस फ्रॉम द फॉलोइंग टेबल. खालील तक्त्यावरून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. आता इथे तुम्हाला टेबल दिलेलं आहे. हे पण आहे जोड्या लावांसारखंच, पण प्रत्येक वाक्याच्या मध्ये तुम्हाला बट जोडायचं आहे. आणि त्या लोकांनी वाक्ये उलटी सुलटी दिलेली आहेत. ठीक आहे. तर बघा आता, शी वॉज टायर्ड, ती थकलेली आहे. बट शी फिनिश्ड हर होमवर्क, तिने तिचा अभ्यास पूर्ण केलेला आहे. शी वॉन्टेड टू बाय अ कार, तिला गाडी विकत घ्यायची आहे. बट शी हॅड नो मनी, तिच्याकडे पैसे नाहीत. बट घालायला विसरायचं नाही. ही वॉज अँग्री, त्याला फार राग आलेला आहे. बट ही डिड नॉट फाईट, पण त्याला भांडण करायचं नव्हतं, त्याने भांडण केलं नाही. ही डिड नॉट रीड द बुक, त्याने पुस्तक वाचलं नाही. बट ही न्यू द स्टोरी, त्याला गोष्ट माहीत आहे. ठीक आहे. आता इथे या लोकांनी सरळ सरळ वाक्य दिलेलं आहे. आपण जो मागे पेपर सोडवला होता मागच्या वेळेचा, त्याच्यामध्ये त्यांनी ही वाक्य उलटी सुलटी दिलेली होती आपल्याला. ते आपण मग लिहिलं होतं जोड्या लावून. ठीक आहे. तर ते कसेही देऊ शकतील, त्यांची मर्जी. आपण समजून घ्यायचं, ते आपलं काम आहे. ठीक आहे. आणि ते 4 मार्काचं आहे. आता प्रश्न चौथा ए आपण लिहिणार आहोत नवीन पानावरती. रिअरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स इन द प्रॉपर ऑर्डर. खालील घटना योग्य त्या क्रमाने लावा. आता इथे काही घटना इथे त्यांनी दिलेल्या आहेत, त्याला आपल्याला योग्य क्रमाने लावायचं आहे. तर पहिला येणार आहे जन्म. वॉज बॉर्न इन 1861. त्याच्यानंतर लॉस्ट हिज पॅरेंट, त्यांचे जे पालक होते त्यांना त्याने गमावलं. 3 लव्ड प्लांट्स ॲज अ चाइल्ड, लहानपणापासूनच झाडांवरती प्रेम करत होता. 4 पीपल कॉल्ड हिम प्लांट डॉक्टर, मग लोक त्याला प्लांट डॉक्टर नावाने हाक मारू लागले. हेल्प्ड फार्मर्स इन अल्बामा, शेतकऱ्यांना तो अल्बामामध्ये मदत करू लागला. 6 फाउंड मेनी युजेस ऑफ पीनट्स अँड स्वीट पोटॅटोज. स्वीट पोटॅटो आणि पीनट्स, पीनट्स म्हणजे शेंगदाणे आणि स्वीट पोटॅटो म्हणजे रताळे, यांचे त्याला उपयोग माहिती पडले. 7 वेंट फ्रॉम प्लेस टू प्लेस टू फाइंड अ कॉलेज. कॉलेजच्या शोधामध्ये तो जागोजागी फिरला. आणि डायड इन 1943, 1943 मध्ये त्याचा मृत्यू झाला. ते अशा प्रकारे योग्य क्रमाने ते तुम्हाला वाक्य लावायचे आहे. तर हे लिहून काढा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बी. रीड व्हॉट ईशानी सेज and then complete the sentence in the table using your ideas. ईशानी काय सांगते आहे ते वाचा आणि तुमच्या कल्पना वापरून तक्त्यावरील वाक्ये पूर्ण करा. आता ईशानी, आय गेट अप ॲट 7:30 एव्हरी डे. पहाटे मी 7:30 ला उठते. एव्हरी डे आला इकडे. टुडे आय गॉट अप ॲट 7, आज मी पहाटे 7 वाजता उठले. समडे आय एम गोइंग टू गेट अप ॲट 5. कधी कधी मी काय करते, पहाटे 5 वाजताच उठते. तर लक्षात घ्या, एव्हरी डे म्हणजे रोज, टुडे म्हणजे आज, समडे म्हणजे कधी कधी. तर काय लिहिलं ह्या लोकांनी, रीड बुक्स वर आपल्याला वाक्य बनवायचं आहे. तर एव्हरी डे आय रीड बुक्स. एव्हरी डे आय रीड बुक्स. टुडे
आय रीड अ पोएम. आज मी कविता वाचली. someday I am going to write a book. कधीतरी मी बुक लिहिणार. तर अशा प्रकारे हे तुम्हाला वाक्य लिहायचं आहे. आणि लक्षात ठेवा, वाक्य लिहिताना तुम्हाला अशा प्रकारे बॉक्स बनवायचं आहे आणि ते सुद्धा पेनाने बनवायचं आहे, नाहीतर तुमचे मार्क कापले जातील. बॉक्स नाही बनवलं तर तुमचा अर्धा मार्क कापला जाईल. त्यामुळे पेनाने बॉक्स बनवायचं आहे. पेन्सिलीने जरी तुम्ही बॉक्स बनवला तरी सुद्धा तुमचे मार्क्स कापले जातील. ठीक आहे. त्यामुळे पेनानेच हे बॉक्स बनवायचे आणि हे पण लिहायचं आणि हे सुद्धा लिहायचं. सुस्ती अजिबात करायची नाही, तरच तुम्हाला पूर्ण 3 मार्क्स भेटतील. ठीक आहे. आणि लिहिताना व्यवस्थित लिहायचं, व्यवस्थित स्पष्ट लिहायचं. ठीक आहे. आणि तुम्ही काय काय चुका करता पेपरमध्ये ते मी त्याच्यासाठी एक खास व्हिडिओ बनवणार आहे. सगळ्यात चुका सांगणार आहे मी तुम्हाला. त्याच्यामुळेच तुमचे मार्क्स जातात. मग जाऊन सांगणार मम्मीला, अरे मम्मी बघ ना, मी सगळं लिहिलं तरी टीचरनी मार्क्स दिले नाही. हो की नाही. तर सगळी चुकी कुणाची? तर सगळी चुकी टीचरची. सी, राईट निगेटिव्ह सेंटेन्सेस ऑफ द फॉलोविंग. खालील वाक्यांची नकारार्थी वाक्य बनवा. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, वी शुड कीप सायलेन्स. आपल्याला शांतता ठेवली पाहिजे. आन्सर, वी शुड नेवर मेक नॉईज. आपल्याला आवाज नाही केला पाहिजे. ठीक आहे. तर वाक्य तेच आहे, फक्त ते नकारार्थी करून आपल्याला लिहायचं आहे. वाक्य बदलायचं नाही, अर्थ बदलायचा नाही. तर द सन ऑलवेज रायझेस इन द ईस्ट. तर याचं वाक्य कसं बनवणार तुम्ही? द सन ऑलवेजच्या ठिकाणी नेवर सेट्स इन द ईस्ट. द सन never sets in the east. The sun never sets म्हणजे सूर्यास्त in the east. पूर्णविराम, फुल स्टॉप द्यायला विसरायचं नाही. त्याच्यानंतर दिलेलं आहे त्यांनी 2. वी शुड ऑलवेज स्पीक जेंटली. तर वी शुड नॉट always speak rudely. तर आपल्याला खडूस सारखं बोलायचं नाही. आपल्याला खडूस सारखं बोलायचं नाही. वी शुड नॉट ऑलवेज स्पीक रूडली किंवा वी शुड नेवर स्पीक रूडली. वी शुड नेवर स्पीक रूडली. असं हे जास्त योग्य वाटतंय मला. जे ह्यांनी दिले त्यापेक्षा मला हे जास्त योग्य वाटतंय. ठीक आहे. ओके. तर प्रश्न 5. आता हे तुम्ही नवीन पेपरमध्ये लिहिणार. ट्रान्सलेट द फॉलोविंग इनटू गुड मराठी. आता खाली जे वाक्य दिलेली आहेत ते तुम्हाला मराठीमध्ये लिहायची आहेत. खालील वाक्ये शुद्ध मराठीत भाषांतर करा. 1. गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. सकाळी
लवकर उठा. सकाळी लवकर उठा. त्याच्यानंतर पूर्णविराम द्यायला विसरायचं नाही. 2. डू एक्सरसाइज एव्हरी डे. दररोज व्यायाम करा. दररोज. पुष्कळ मुलांचं ना जोड शब्दामध्ये ना फार गोंधळ करतात मुलं. दररोज हे द आहे हा. व्यायाम व ला य जोडायचं. व्यायाम करा. ठीक आहे. त्याच्यानंतर 3. प्ले विथ युअर फ्रेंड्स. तुमच्या मित्रांबरोबर खेळा. बघा, तुमच्या मित्रांबरोबर खेळा. ठीक आहे. दिसतंय ना? तर अशा प्रकारे तुम्हाला पेपर सोडवायचा आहे. तर तुम्हाला पूर्ण मार्क्स भेटतील. चुका केलात तर तुमचे मार्क्स जाणार. आणि पहिला शब्द कधीही कॅपिटलच लिहायचा असतो. ठीक आहे. तर तुम्ही स्मॉल लिहिता तर त्याच्याने तुमचे मार्क्स कापले जातात. पूर्णविराम देत नाहीत, प्रश्नचिन्ह देत नाहीत, बॉक्स काढत नाहीत. अशा प्रकारे त्याच्यामध्ये तुमचे मार्क्स सगळे कापले जातात. मग ते तुम्हाला कळत नाहीत. ह्या नकळत घडणाऱ्या किंवा हलगर्जीपणामुळे झालेल्या चुकांमुळे तुमचे मार्क्स जातात. ठीक आहे. तर अशा प्रकारे पेपर सोडवा. आणि लवकरच मी पुढचा पेपर पण सोडवणार आहे तुमच्यासाठी. तोपर्यंत ऑल द बेस्ट आणि बाय बाय.